मित्र हो, इंग्लिश बोलायला जर तुम्हाला शिकायचं असेल, तर डेली एक रचना तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकून घ्यावी लागेल आणि तशाच प्रकारची एक रचना आज मी तुमच्यासमोर घेऊन आलोय, ती शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी उद्यापासून म्हणजेच 5 जूनपासून रात्री 8:30 वाजता आपली न्यू स्पोकन इंग्लिश बॅच सुरू होत आहे. ज्यांना इंग्लिश खऱ्या अर्थाने सोप्या पद्धतीने शिकायचं आहे, त्यांनी उद्याची बॅच जॉइन करू शकता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जी रचना तुमच्यासमोर घेऊन आलोय मी, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की व्हेअर टू वर्क, हाऊ टू वर्क आणि व्हेन टू वर्क. एक फरक तुम्ही नोटीस केला की पहा की व्हेअर नंतर आपण इथं इन्फिनिटिव्ह वापरलेली आहे टू वर्क, इथं हाऊ नंतर पण सेम आणि व्हेन नंतर सुद्धा सेम. म्हणजेच काय की व्हेअर, हाऊ आणि व्हेन नंतर जर तुम्ही इन्फिनिटिव्ह वापरली म्हणजे 2+V1 वापरलं, तर त्याचा अर्थ कसा होतो ते एकदा बघा आणि त्याचा उपयोग वाक्यात कसा करायचा तो एकदा बघून घ्या. आता जर समजा तुम्ही म्हणत असाल मित्रांनो व्हेअर टू वर्क, याचा अर्थ होतो कुठं काम करायचं, हाऊ टू वर्क कसं काम करायचं आणि व्हेन टू वर्क म्हणजेच केव्हा काम करायचं. आता या ठिकाणी बघा, व्हेअर टू प्ले कुठं खेळायचं, हाऊ टू प्ले कसं खेळायचं आणि व्हेन टू प्ले केव्हा खेळायचं. त्यानंतर व्हेअर टू स्पीक, अरे यार कुठं बोलायचं, हाऊ टू स्पीक कसं बोलायचं आणि व्हेन टू स्पीक म्हणजे केव्हा बोलायचं. आता हे तर समजा तुमच्या लक्षात आलं, मग तुम्ही म्हणणार की सर याचा वाक्यात उपयोग कसा करायचा, म्हणजे कुठं नेमकं कशा पद्धतीने. आता बघा मित्रांनो, एक छोटं वाक्य तर तुम्हाला तयार करता येतं. आय नो म्हणजे मला माहिती आहे, वी नो आम्हाला माहिती आहे, ही नोज त्याला माहिती आहे. तर या वाक्यांना मी व्हेअर टू, हाऊ टू आणि व्हेन टू या तिघांचाही उपयोग करून दाखवतो आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप उपयोग म्हणजे वापरून दाखवतो. जसं बघा, समजा तुम्ही म्हणालात की आय नो व्हेअर टू, आता टू नंतर इथं काय करायचं, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. कुठलंही क्रियापदाचं पहिलं रूप वापरा. आता पहा, आय नो व्हेअर टू गो समजा मी वापरलं, कसं झालं वाक्य, आय नो व्हेअर टू गो म्हणजे कुठं जायचं हे मला माहिती आहे, मला माहिती आहे कुठं जायचं, असा याचा अर्थ होतो. आता पहा, आय नो हाऊ टू, परत समजा सेम तुम्ही घेतलं गो, आय नो हाऊ टू गो, तिथे कसं जायचं मला माहिती आहे. आलं लक्षात या ठिकाणी. आणि त्यानंतर आय नो व्हेन टू, आता व्हेन टू नंतर पण परत क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं तुम्ही गो, आय नो व्हेन टू गो, हां केव्हा जायचं मला माहिती आहे. ओके, म्हणजेच काय केलं आपण, एका छोट्या वाक्याला व्हेअर टू, हाऊ टू आणि व्हेन टू जोडलं आणि त्यानंतर क्रियापदाचं एकच रूप घेतलं, ते म्हणजे गो, गो आणि गो. आता तुम्ही एक काम करू शकता मित्रांनो, हे जे आहे गो ते काढून टाकून वर दिलेलं किंवा कुठल्याही क्रियापदाचं पहिलं रूप वापरू शकता. जसं की आपण म्हणतो मित्रांनो की यार कुठं काम करावं मला माहिती नाहीये, हां किंवा कुठं काम करायचं हे मला माहिती आहे, कसं काम करायचं ते मला माहिती आहे, केव्हा काम करायचं ते मला माहिती आहे, असं बोलायचं तुम्हाला इंग्लिशमध्ये. तर एक काम करा, आय नो व्हेअर टू वर्क, कुठं काम करायचं मला माहिती आहे. आणखीन काय ऍड करायचंय ते तुम्ही ऍड करू शकता. आय नो व्हेअर टू वर्क इन मुंबई, मुंबईमध्ये कुठं काम करायचं हे मला माहिती आहे. ओके, किंवा आय नो हाऊ व्हेअर टू वर्क म्हणजे आणखीन यापुढे काही पण ऍड करू शकता तुम्ही. एखाद्या म्हणजे गावाचं नाव घ्या, शहराचं नाव घ्या, ते त्या ठिकाणी ऍड करू शकता. पहा, आय नो हाऊ टू कसं काम करायचं हे मला माहिती आहे. आता हाऊ टू घेतलं, इथं घ्या क्रियापदाचं पहिलं रूप वर्क. आय नो हाऊ टू वर्क, कसं काम करायचं हे मला माहिती आहे. आय नो हाऊ टू वर्क इन मुंबई, मुंबईमध्ये कसं काम करायचं मला माहिती आहे. किंवा आय नो हाऊ टू वर्क इन धिस कंपनी, या कंपनीमध्ये काम कसं करायचं मला माहिती आहे. नेक्स्ट, आय नो व्हेन टू वर्क, परत वर्क लिहून काढा इथे. अरे मला कशाला सांगतोय, केव्हा काम करायचं हे मला माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय शिकलो मित्रांनो, की एकाच वाक्याला व्हेअर टू, हाऊ टू आणि व्हेन टू जोडून त्यापुढे क्रियापदाचं पहिलं रूप वापरून तुम्ही अशा प्रकारचे कित्येक वाक्य तयार करू शकता. आता समजा हे आयच्या जागी समजा फक्त मी इथं वी ऍड करतो. वी नो आम्हाला माहिती आहे. काय माहिती, यापैकी कुठलंही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. समजा इथे घेतलं तुम्ही वी नो व्हेअर टू स्पीक, कुठं बोलायचं हे आम्हाला कळतं, सांगायची गरज नाही. वी नो हाऊ टू स्पीक, कसं बोलायचं हेही आम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही. वी नो व्हेन टू स्पीक, केव्हा बोलायचं हेही आम्हाला माहिती आहे, तू आम्हाला सांगायची गरज नाही, असं जे काही लोक म्हणतात ना त्या टाईपमध्ये. याचप्रमाणे मित्रांनो कित्येक एक्झाम्पल्स तुम्ही तयार करू शकता. हे इथलं जे वाक्य आहे ते वाक्य म्हणजे चेंज करा. म्हणजे या ठिकाणी वी नो जसं घेतलेलं आहे, आता समजा तुम्ही म्हणाल की ही शी जर घेतलं तर काय येतं. आता ही जर तुम्ही इथं लिहिलं तर फक्त एक काम करायचं आहे, नो नंतर नोज एस ते लावायचं आहे. ही नोज,
मग यापुढे वाक्य तयार करत राहा. ही नोज व्हेअर टू प्ले, कुठं खेळायचं हे त्याला माहिती आहे. ही नोज हाऊ टू प्ले, कसं खेळायचं हे त्याला माहिती आहे. आणि ही नोज व्हेन टू प्ले, केव्हा खेळायचं हेही त्याला माहिती आहे. तर या पद्धतीने मित्रांनो हे शॉर्ट बेसिक स्ट्रक्चर लक्षात ठेवा. त्यापुढे आणखीन तुम्ही शब्द पुढे ॲड करू शकता, पण कमीत कमी हे तरी स्ट्रक्चर लक्षात ठेवा. याप्रमाणे मित्रांनो डेली एक एक वाक्यरचना शिकत एक एक अशा पद्धतीच्या कन्सेप्ट म्हणजे क्लिअर करत करत तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलू शकता. पण अट अशी आहे की बेसिकपासून या पद्धतीने तुम्हाला ते शिकता आलं पाहिजे. आणि हे शिकायचं असेल तर आपली बॅच जरूर जॉईन करा. माझा फोन नंबर आहे 9604518488. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.